नमस्कार. आपल्या सगळ्यांचे आपल्या स्वामी रक्षा परिवारामध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तो फक्त एक कथा नाही, तर अनेक घरामध्ये शांतपणे घडणारी एक सत्य घटना आहे, जी कदाचित तुमच्याही आयुष्यात घडली असेल, पण तुम्ही तिला साधं टेन्शन, थकवा किंवा परिस्थिती समजून दुर्लक्ष केलं असेल. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या डोळ्याने दिसत नाहीत, पण त्यांचा परिणाम मात्र थेट आपल्या मनावर, विचारावर आणि बुद्धीवर होतो. आणि जेव्हा विचारशक्तीवर परिणाम होतो तेव्हा माणूस स्वतःसारखा राहत नाही. त्याचे निर्णय बदलतात, त्याचा स्वभाव बदलतो, त्याची ऊर्जा कमी होते आणि हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होतो. असाच एक अनुभव एका ताईने माझ्यासोबत शेअर केला होता की त्यांचा मुलगा लहानपणापासून खूप हुशार, अभ्यासू आणि शांत स्वभावाचा होता. शाळेत कायम पहिल्या 3मध्ये नंबर, शिक्षकांचे कौतुक, नातेवाईकांमध्ये अभिमान, घरात आनंदाचे वातावरण. पण अचानक 10वी नंतर सगळं बदलायला लागलं. तोच मुलगा जो तासनतास अभ्यास करायचा, तो पुस्तक उघडून बसला तरी त्याचं मन लागत नव्हतं. चिडचिड वाढली, घरच्यांना उलट उत्तर द्यायला लागला. रात्री उशिरापर्यंत जागरण, सकाळी उठायला त्रास, डोळ्यामध्ये पाणी, डोकं दुखणं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो स्वतः म्हणू लागला की आई, मला काही समजत नाही आहे, माझं डोकं काम करत नाही आहे. डॉक्टरांकडे नेलं, टेस्ट केल्या, सगळे नॉर्मल आले. मग सगळ्यांनी सांगितलं की वय आहे, कॉलेजचा ताण आहे. पण ताईच्या मनाला समाधान नव्हतं. कारण त्या म्हणाल्या, हा ताण नाही, हा माझा मुलगा नाही, हा कोणीतरी दुसराच वाटतोय. आणि हळूहळू त्याला वाईट मित्राची संगत लागली. अभ्यास सोडून भटकंती, खोटं बोलणं, घरातून पैसे घेणं आणि घरात रोज भांडण. जे घर हसत खेळत होतं तिथे तणावाचं वातावरण झालं. आणि एक दिवस त्या ताईंनी सांगितलं की मला स्वप्नात स्वामींनी दाखवलं की तुझ्या मुलावर वाईट नजर आहे, त्याची बुद्धी गोंधळली आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता फक्त रडून चालणार नाही, उपाय करायचा. त्यांनी दररोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायला सुरुवात केली, हनुमान चालिसा वाचायला सुरुवात केली आणि 7 दिवसाचा एक छोटासा उपाय केला. दूध, गंगाजल आणि मध एकत्र करून तीर्थ तयार करून घरभर शिंपडलं आणि त्या मुलाच्या डोक्यावर हलके हात ठेवून स्वामींचं नाम घेतलं. पहिल्या 2 दिवसात काही फरक नाही, पण 3ऱ्या दिवशी मुलगा शांत झोपला. 4थ्या दिवशी त्याने स्वतःहून पुस्तक हातात घेतलं. 5व्या दिवशी म्हणाला, आई, मला माहीत नाही, पण आता डोकं हलकं वाटतं. आणि ताईच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांनी अनुभवला की जेव्हा आपण श्रद्धेने आणि सतत सेवा करतो तेव्हा नकारात्मक शक्ती टिकत नाहीत. आणि फक्त मुलाच्याच बाबतीत नाही, तर मोठ्यांच्या बाबतीतही हे होतं. एक दादा होते ज्यांचा व्यवसाय छान चालला होता. अचानक तोटा, चिडचिड, दारूची सवय आणि ते स्वतः म्हणू लागले की मला काही कळत नाही, मी काय करतोय. आणि त्यांच्या पत्नीने जेव्हा नियमित नामस्मरण आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली तेव्हा हळूहळू परिस्थिती बदलली. कारण विचार करण्याची शक्ती थांबली की माणूस स्वतःवर शंका घ्यायला लागतो. त्याला भ्रम होतो, तो तीच गोष्ट वारंवार तपासतो. गाडी लॉक केली का नाही, गॅस बंद केला का नाही, औषध घेतलं का नाही. आणि हा फक्त विसरभोळेपणा नसतो, तर आत्मविश्वासाचा ऱ्हास असतो. आणि म्हणूनच आपण सावध राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाला आपल्या आनंदाचा हेवा असू शकतो, पण आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे श्रद्धा, नियमित पूजा आणि सकारात्मक विचार. कारण जिथे स्वामींचं नाम आहे तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती जास्त काळ टिकत नाही. अचानक एखाद्या घरात सगळं सुरळीत चाललेलं असताना बुद्धीवर परिणाम झाल्यासारखं बदल दिसू लागतो आणि माणूस स्वतःसारखा राहत नाही. आता पुढे त्या ताईंनी सांगितलेला अनुभव अजून खोल आहे. कारण त्यांच्या मुलामध्ये बदल दिसायला लागल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या पतीच्या बाबतीतही विचित्र गोष्टी घडायला लागल्या. जे व्यक्ती नेहमी शांत, समजूतदार आणि घरासाठी झटणारे होते ते अचानक संशयी झाले. लहान सहान गोष्टीवरून वाद घालू लागले. रात्री झोप लागत नव्हती, मध्येच दचकून उठायचे आणि म्हणायचे की मला कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं.
घरात कोणी नसताना आवाज ऐकल्यासारखं वाटायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना काहीच आठवत नसे. सुरुवातीला सगळ्यांनी हे थकवा किंवा कामाचा ताण म्हणून दुर्लक्ष केलं, पण हळूहळू परिस्थिती गंभीर होत गेली. कारण त्यांनी व्यवसायात चुकीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली, ज्यावर ते कधी सही केली नसती अशा कागदावर सही केली. विश्वासू माणसावर शंका घेतली आणि अनोळखी लोकांवर विश्वास ठेवला. जणू त्यांच्या निर्णय घेण्याच्या शक्तीवर पडदा पडला होता. आणि इथेच बुद्धीवर परिणाम होणे हा प्रकार कसा असतो हे स्पष्ट दिसू लागलं. कारण जेव्हा माणसाची चांगलं वाईट समजण्याची बुद्धी गोंधळते तेव्हा तो चुकीचं बरोबर आणि बरोबर चुकीचं समजू लागतो. त्याला स्वतःच्या जवळच्या लोकांचा सल्ला चुकीचा वाटतो आणि बाहेरच्यांचाच ऐकू येऊ लागतं. त्या ताईंनी सांगितलं की एक दिवस त्यांनी पाहिलं की त्यांच्या घराच्या दरवाजासमोर काळी राख आणि लिंबू मिरची टाकलेली होती. आधी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण 2-3 वेळा तसं घडल्यावर त्यांच्या मनात शंका आली की कोणाचं तरी नकारात्मक लक्ष आपल्या घरावर आहे का. आणि त्याच काळात मुलगा आणि नवरा दोघेही वेगळ्याच स्वभावाचे झाले होते. घरात आनंदाऐवजी तणाव, हसूऐवजी शांतता आणि संवादाऐवजी आरोप. अशा वेळी त्या ताईंनी स्वतःला सावरलं. कारण त्यांनी म्हटलं, जर मीच कोसळले तर घर उभं कोण ठेवणार. त्यांनी नियमित स्वामींचं नामस्मरण वाढवलं. सकाळ संध्याकाळ दिवा लावला. आठवड्यातून एकदा हनुमान चालिसा आणि दर गुरुवारी उपवास करून स्वामींच्या चरणी प्रार्थना केली की माझ्या घरावर जर कुठलीही नकारात्मक सावली असेल तर ती दूर करा. आणि त्याचसोबत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली की घरात नकारात्मक चर्चा, सतत तक्रारी आणि भीतीचं वातावरण कमी करणं खूप गरजेचं आहे. कारण नकारात्मक विचार हे नकारात्मक शक्तींना आणखी बळ देतात. त्यांनी घरात शांत भजन लावायला सुरुवात केली. मुलांशी प्रेमाने संवाद साधला. पतीशी वाद घालण्याऐवजी शांत राहून ऐकून घेतलं. आणि 7 दिवसाचा दूध, गंगाजल आणि मधाचा उपाय पुन्हा केला. पण यावेळी पूर्ण श्रद्धेने आणि भीती न ठेवता. आणि आश्चर्य म्हणजे आठवड्याभरात घरातला ताण थोडा कमी झाला. पतीची झोप सुधारली. मुलगा थोडा स्थिर दिसू लागला. आणि त्या म्हणाल्या की मला तेव्हा जाणवलं की श्रद्धा आणि रोजचे प्रयत्न यांची ताकद खूप मोठी आहे. कारण जर खरोखर कुणी काही नकारात्मक केलं असेल तरी ते टिकत नाही. जेव्हा घरात दररोज देवाचं नाम घेतलं जातं आणि जर काही मानसिक किंवा भावनिक ताण असेल तरी नियमित साधना मन स्थिर करते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक बदलाला लगेच जादूटोणा म्हणायचं नाही. कधीकधी परिस्थिती, संगत, ताण, अपयश यामुळेही बुद्धी गोंधळते. त्यामुळे प्रथम शांतपणे निरीक्षण करणं गरजेचं आहे. डॉक्टरांची मदत घ्यावी लागली तर घ्यावी. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागला तर घ्यावा. आणि त्यासोबत श्रद्धेचा आधार ठेवावा. कारण स्वामी भक्त असणं म्हणजे फक्त चमत्काराची अपेक्षा करणं नाही, तर समजूतदारपणा ठेवून योग्य पावलं उचलणं आहे. त्या ताईंनी शेवटी सांगितलं की आज माझं घर पुन्हा हसतंय. पूर्णपणे परिपूर्ण नाही, पण स्थिर आहे. आणि मला एक गोष्ट समजली की जेव्हा आपण सतत शंका, भीती आणि दुसऱ्याच्या नजरेचा विचार करत राहतो तेव्हा आपलीच बुद्धी कमकुवत होते. पण जेव्हा आपण श्रद्धा, सकारात्मकता आणि योग्य कृती यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा कोणतीही नकारात्मक शक्ती जास्त काळ टिकू शकत नाही. आणि म्हणून जर तुमच्या घरातही अचानक स्वभाव बदल, भ्रम, आत्मविश्वास कमी होणं, वारंवार तीच गोष्ट तपासणं, विनाकारण भीती, चिडचिड किंवा विनाकारण भांडण वाढत असतील तर घाबरू नका. शांत राहा, निरीक्षण करा, वैद्यकीय कारणे तपासा आणि त्यासोबत नियमित नामस्मरण, हनुमान चालिसा आणि 7 दिवसाचा शुद्ध भावनेने केलेला उपाय करा. कारण श्रद्धा आणि समज याचा संगमच खरी रक्षा करतो. श्रद्धा, संयम आणि सातत्य यामुळे त्या ताईच्या घरात हळूहळू बदल दिसू लागला. पण कथा इथे संपत नाही. कारण खरी परीक्षा तेव्हा सुरू झाली जेव्हा परिस्थिती थोडी सुधारल्यासारखी वाटत असतानाच पुन्हा एक वेगळाच टप्पा आला. मुलगा अभ्यासाकडे वळत होता. पतीचा स्वभाव थोडा स्थिर होत होता. पण घरात अजूनही एक न दिसणारा ताण जाणवत होता. जणू काहीतरी पूर्णपणे गेलेलं नाही. आणि एक दिवस मुलगा अचानक म्हणाला, आई, मला पुन्हा डोकं जड वाटतंय. मी पुस्तक उघडतो पण अक्षर हलल्यासारखी वाटतात. आणि त्या क्षणी ताईच्या मनात भीतीची लहर आली. पण यावेळी त्या कोसळल्या नाहीत.
कारण त्यांना समजलं होतं की घाबरणं म्हणजे त्या परिस्थितीला पुन्हा बळ देणं. त्यांनी शांतपणे त्यांचं डोकं हातात घेतलं, स्वामींचं नाम घेतलं आणि म्हणाल्या, "तू मजबूत आहेस. तुझी बुद्धी कुणी बांधू शकत नाही." कारण अनेकदा आपण ज्या गोष्टीला घाबरतो ते आपल्या भीतीतूनच शक्ती घेत असते. त्याच काळात त्यांनी लक्षात घेतलं की घरात वारंवार छोट्या गोष्टी हरवू लागल्या. ठेवलेली वस्तू सापडत नव्हती. गॅस बंद केला तरी परत परत तपासावं लागत होतं. दरवाजा लॉक केला का नाही याची शंका. आणि हा फक्त विसरभोळेपणा आहे की मानसिक ताण याचा विचार त्यांनी केला. डॉक्टरांकडे पुन्हा सल्ला घेतला, कारण त्यांनी ठरवलं होतं की आधी वैद्यकीय कारण तपासायची आणि जेव्हा सगळं नॉर्मल आलं तेव्हा त्यांनी श्रद्धेचा आधार अजून घट्ट केला. दररोज सकाळी घरात शांत मंत्र लावणे, आठवड्यातून एकदा संपूर्ण घर स्वच्छ करून गंगाजल शिंपडणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात एक नियम केला, कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही. कारण त्यांना जाणवलं होतं की नकारात्मक बोलणं हेच नकारात्मकतेला आमंत्रण असतं. काही वेळा लोकांच्या मत्सरामुळे नजर लागू शकते, पण अनेकदा आपणच आपल्या घरात भीतीचं वातावरण निर्माण करतो आणि बुद्धी गोंधळते. तेव्हा ती बाहेरच्या शक्तीमुळेच नाही तर आतल्या अस्थिरतेमुळेही असते. त्यांनी मुलाला मोबाईल आणि चुकीच्या संगतीपासून दूर ठेवलं, प्रेमाने संवाद वाढवला, पतीला शांत वेळ दिला आणि सर्वांनी मिळून दर गुरुवारी स्वामींचं नाम घेतलं. आणि हळूहळू एक गोष्ट स्पष्ट झाली की जिथे एकत्र प्रार्थना होते तिथे ऊर्जा बदलते. घरात पुन्हा हलकं वातावरण निर्माण झालं. मुलगा म्हणू लागला, "आई, आता मला पूर्वीसारखं स्पष्ट विचार करता येते." पतीने व्यवसायात घेतलेले चुकीचे निर्णय दुरुस्त केले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात भीतीऐवजी विश्वास आला. कारण त्यांनी समजून घेतलं की बुद्धीवर परिणाम होणे म्हणजे फक्त बाह्य करणी नाही तर आत्मविश्वास हरवणं आहे. आणि आत्मविश्वास परत आणायचा असेल तर श्रद्धा, सकारात्मकता, योग्य कृती आणि संयम या 4 गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यातही अचानक भ्रम, शंका, चिडचिड, विनाकारण भीती, वारंवार तपासण्याची सवय, आत्मविश्वास कमी होणं किंवा घरात न समजणारा ताण जाणवत असेल तर प्रथम शांतपणे निरीक्षण करा. वैद्यकीय कारण तपासा, चुकीची संगत दूर करा, घरात सकारात्मक ऊर्जा वाढवा आणि त्यासोबत नियमित नामस्मरण, हनुमान चालिसा किंवा तुमच्या श्रद्धेनुसार कोणतीही प्रार्थना करा. कारण श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर मनाला स्थिर ठेवण्याची शक्ती आहे. आणि जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा बुद्धीवरच कोणतंही सावट हळूहळू दूर होतं. आणि शेवटी त्या ताईने सांगितलं की मला आता कळलं की प्रत्येक बदलाला जादूटोणा म्हणणं योग्य नाही, पण श्रद्धेची ताकद कमी लेखणंही चूक आहे. योग्य समज, योग्य कृती आणि देवावरचा विश्वास यामुळेच माझं घर पुन्हा उभं राहिलं. आणि आज मी प्रत्येकाला एवढंच सांगते की भीती नको, समजूतदारपणा हवा आणि स्वामींचं नाम हृदयात ठेवा. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे रक्षा नक्की आहे. त्या ताईंनी भीतीऐवजी श्रद्धा आणि विचार करण्याची ताकद निवडली आणि हळूहळू त्यांच्या घरात बदल दिसू लागला. स्वामी भक्तांनो, आजचा असा हा आपल्या ताईंचा अनुभव होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.